बाकीचे तर खूप विषय आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा विषय आज मी इथे मांडतीये, तो म्हणजे फेस वॉश. फेस वॉश सर्वांनाच माहिती आहे, पण आपला चेहरा कशाने व कसा साफ करावा हे जर आपल्याला कळलेच नाही, तर बाकीचे प्रोडक्ट वापरण्यात काहीच उपयोग नाहीये. आजचा विषय आहे फेस वॉश. कुठल्या स्किनसाठी कुठला फेस वॉश वापरावा आणि तो कसा असावा, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाय, हॅलो, नमस्कार. ओम साईराम. मी प्रणेता स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे हॅबिट्स ऑफ ब्युटी. आज मी तुम्हाला कोणता फेस वॉश कोणत्या स्किनसाठी जातो हे सांगणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्किन कळणे गरजेचे आहे. मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, ती लिंक तुम्ही जाऊन बघा. त्यावर स्किनचा व्हिडिओ बघा, तुम्हाला स्किन टाईप कळेल आणि स्किन टाईप कळाल्यानंतर माझा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजेल. चला तर मग बघूया आपण कुठल्या स्किनला कुठला फेस वॉश जातो ते. सगळ्यात पहिले आपण बघूया ड्राय स्किन. ड्राय स्किन वाल्यांनी माइल्ड असा आणि सोप विरहित असा फेस वॉश वापरायचा आहे. बॉटल तुम्ही जी पण घ्याल, जी पण ट्यूब वाईज तुम्ही फेस वॉश घेत असाल, तर त्यामागे ते मेन्शन केलेलं असतं. नक्की ते वाचून तुम्ही फेस वॉश घ्या. लक्षात ठेवा, आपल्याला माइल्ड आणि सोप नसलेला फेस वॉश वापरायचा आहे. ड्राय स्किनवाल्यांची मुळातच खूपच एक्स्ट्रीम लेवलची ड्राय स्किन असते. त्यामुळे आपल्याला चेहऱ्यावर ऑइल हे जमा होत नाही आणि थोडंफार तरी ऑइल आपलं आपलं शरीर तयार करत असतं. तर मग ते ऑइल आपल्याला घालवायचं नसतं, म्हणून आपण त्यांना फेस वॉश हा माइल्ड आणि सोप नसलेला फेस वॉश आपण त्यांना सांगतो. नक्की फेस वॉश घेताना बॉटलच्या मागे चेक करा आणि मगच फेस वॉश घ्या. आता फेस वॉश लावायचा कसा आहे ड्रायवाल्यांनी, आपण सोप विरहित फेस वॉश घेतो त्यामुळे त्याचा जास्त फेस होणार नाही. नाहीतर मग आपल्याला वाटतं की यार फेस नाही झालाय आणि हा काही चांगला फेस वॉश नाहीये किंवा चांगलाच नाहीये, असं काहीही नसतं. आपण सांगतानाच सांगितलंय सोप विरहित घेतलेला आहे. सोप नसेल त्याच्यामध्ये तो फेस कुठून होणार आहे? हा फेस वॉश सोप विरहित घेतलेला असल्यामुळे त्याचा फेस नाही होणार. त्यामुळे तुम्ही हा फेस वॉश हातावर घ्यायचा आहे आणि एकदम जेंटल क्लिनिंग करायचंय, म्हणजे एकदम हलक्या हाताने आपल्याला 1च मिनिटाची मसाज करायची किंवा 1 मिनिटापेक्षा कमी केली तरीही चालेल. 1च मिनिटाची मसाज करायची आणि धुवून टाकायचा आणि सॉफ्ट नॅपकिनने आपला चेहरा क्लीन करायचा. आता दुसरं म्हणजे ऑइली स्किन किंवा ॲक्नी प्रोन स्किन, म्हणजे ज्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे असतात त्यांच्यासाठीही हा फेस वॉश चालेल. आता ऑइली स्किनवाल्यांनी आणि ॲक्नी प्रोन स्किन असलेल्यांनी काय करायचंय, सॅलिसिलिक ॲसिड किंवा ग्लायकॉलिक ॲसिड असे 2 प्रकारचे आपल्याला फेस वॉश मिळतात. ते फेस वॉश घ्यायचे आहेत आणि तुम्हाला 1 ते 2 मिनिटं त्यावर मसाज करायची. आपल्या चेहऱ्यावर ते 1 ते 2 मिनिटं पूर्ण फेस वॉश राहिलं पाहिजे आणि मग त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने ते धुवून टाकायचं आहे. म्हणजे 1 ते 2 मिनिटामध्ये ते फेस वॉश तुमच्या पूर्ण स्किनला ॲक्टिव्ह करतं. त्याच्यातले जे ॲक्टिव्ह घटक आहेत ते अजून ॲक्टिव्ह होतात आपल्या स्किनवर आणि ते आपल्या स्किनला क्लीन करण्यासाठी मदत करतात. आता त्यानंतर आपल्याला तो फेस वॉश 1 मिनिटानंतर धुवून टाकायचा आहे. धुतल्यानंतर सॉफ्ट नॅपकिननी क्लीन करायचं आहे. आता तिसरं म्हणजे कॉम्बिनेशन स्किन. कॉम्बिनेशन स्किनवाल्यांनी जे मी ऑइली स्किनला फेस वॉश सांगितलं आहे, तेच फेस वॉश तुम्हाला इथे वापरायचं आहे. फक्त कॉम्बिनेशन स्किनवाल्यांचा प्रॉब्लेम हा असतो, की त्यांचा फक्त हा टी झोन ऑइली असतो किंवा आपली चीन ऑइली असते. बस एवढाच ऑइली स्किनमध्ये आणि कॉम्बिनेशन स्किनमध्ये हा फरक असतो. तुम्हाला तुमच्या चेहऱ्याच्या कुठल्याच भागाला तो फेस वॉश जास्त रफ करायचा नाहीये किंवा जास्त मसाज करायची नाहीये. फक्त टी झोनला तुम्हाला तो जास्त वापरायचा आहे. इथेच तुम्हाला जास्त मसाज करायची आहे, म्हणजे 1 मिनिटासाठी. टी झोनला तुम्ही फेस वॉश लावल्यानंतर 1 मिनिटाने तो धुवून टाकायचा आणि सॉफ्ट नॅपकिनने क्लीन करायचं. आता चौथी म्हणजे सेन्सिटिव्ह स्किन. सेन्सिटिव्ह स्किन म्हणजे अर्थातच सेन्सिटिव्हपणा खूप जास्त असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट त्या चेहऱ्याला किंवा त्या बॉडीला आपण लावली, एखादं प्रोडक्ट लावलं आणि त्याची जर वेगळीच रिॲक्शन झाली, तर आपण त्या स्किनला सेन्सिटिव्ह स्किन असं म्हणतो. मी जसं की तुम्हाला सांगितलंय, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली लिंक दिलेली आहे स्किन टाईपची. तुम्ही ती नक्की जाऊन बघा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला स्किन टाईप कळेल आणि स्किन टाईप कळल्यानंतर हा व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला जास्त मदत मिळेल. सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांनी माइल्ड आणि लोशन असलेला फेस वॉश वापरायचा आहे किंवा फेस वॉश तुम्ही न वापरताही तुम्ही डायरेक्टली मॉइश्चरायझर वापरू शकता. कारण सेन्सिटिव्ह स्किनवाल्यांना फेस वॉश जमेलच ह्याची गॅरंटी कोणीच घेऊ शकत नाही किंवा तुम्हाला त्याची वेगळीच रिॲक्शन होऊ शकते. तर तुम्ही डायरेक्टली मॉइश्चरायझर वापरलं तरीही चालेल. आता फेस वॉशसाठी जे आपण मॉइश्चरायझर वापरणार आहोत, ते मॉइश्चरायझर घेताना त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा वास नको आणि त्याच्यामध्ये कलरही नको. एकदम जेंटल आपल्याला ते दिसलं पाहिजे. आता मॉइश्चरायझर घेताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वास नको.
पॅराबेन फ्री ते पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह बिलकुल नको. हे बॉटलच्या मागे मेन्शन केलेलं असतं, ते नक्की वाचून घ्या किंवा तुम्ही ज्या शॉपमध्ये घेत असाल त्यांना ते सांगा, ते तुम्हाला ह्या तिन्ही गोष्टी नसलेला फेस वॉश किंवा मॉइश्चरायझर तुम्हाला देतील. आता हे मॉइश्चरायझर घेऊन तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुम्हाला जेवढे कमी सेकंदामध्ये हा फेस वॉश किंवा हे मॉइश्चरायझर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावता येईल. एकदम जेंटल क्लीनिंग करा, एकदम हलक्या हाताने क्लीनिंग करा आणि नंतर थंड पाण्याने धुवून टाका आणि धुतल्यानंतर फक्त टॅपिंग मूव्हमेंटमध्ये सॉफ्ट नॅपकिनने तो क्लीन करा. आपण फेस वॉश बघितले, कुठल्या स्किनला कुठला फेस वॉश वापरला पाहिजे, त्यामध्ये काय कुठले केमिकल पाहिजे, कुठले केमिकल नकोय आपल्याला, हे मी तुम्हाला सांगितलं. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा ठरेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.